मंडळी, सोशल मीडियावर लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमळणारा, आपल्या खास पुणेरी स्टाईलने सगळ्यांना वेड लावणारा तो चेहरा आज चक्क कायद्याच्या कचाट्यात सापडलाय. ज्याने रील्सच्या दुनियेत स्वतःचं साम्राज्य उभं केलं, त्याच्याच एका चुकीने त्याला आता थेट पोलीस कोठडीची वारी घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. विषय छोटा नाही, कारण समोर आहे थेट पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच आपली लाडकी PMPL. काय घडलंय नक्की? हा हसवणारा पोरगा आता रडकुंडीला का आलाय? पुण्यामध्ये सध्या एकच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे अथर्व सुदामे. अथर्वने नुकतीच एक रील शेअर केली आणि तो बनव्यासारखा पसरला. पण या रीलमध्ये त्याने असं काय केलं की प्रशासनाचे डोळे लाल झाले. तर झालं असं की अथर्वने चक्क PMPLच्या कंडक्टरचा अधिकृत गणवेश घातला. हातामध्ये तिकीट काढायचं मशीन घेतलं, बॅच लावला आणि बसमध्ये चित्रीकरण केलं. लोकांना वाटलं हे नेहमीप्रमाणे मनोरंजनासाठी आहे, पण प्रशासनाने याला बेकायदेशीर कृत्य ठरवले. खरं तर कोणत्याही सरकारी मालमत्तेचा किंवा अधिकृत गणवेशाचा वापर करायचा असेल तर त्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते. पण अथर्वने इथेच गफलत केली. उत्साहाच्या भरात त्याने कोणाचीही पूर्वसूचना न घेता बसमध्ये रील शूट केलं. आता याच गोष्टीने त्याच्यावर उलटवार केलेला आहे. PMPL प्रशासनाचं म्हणणं आहे की हे महामंडळाची मालमत्ता आहे आणि तिचा असा गैरवापर करणं हा गुन्हा आहे. सुरुवातीला PMPL कडून अथर्वला अत्यंत सामंजस्याने एक नोटीस बजावण्यात आलेली होती. 2 जानेवारी 2026 रोजी ही पहिली नोटीस त्याला मिळाली. महामंडळाने त्याला विचारलं होतं की बाबा रे, तू हे चित्रीकरण कोणाच्या परवानगीने केलं? 7 दिवसात उत्तर दे. पण अथर्वने कदाचित या नोटीसला गांभीर्याने घेतले नाही. 7 दिवस उलटले तरी ना कुठलं उत्तर आलं, ना कोणतं स्पष्टीकरण. प्रशासनाला वाटलं की हा मुजोरपणा आहे की निष्काळजीपणा. दुसरी नोटीस आली तरीही अथर्वकडून शांतताच होती. आणि आता तिसरी आणि शेवटची धोक्याची घंटा वाजली आहे. PMPL प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतलेला असून अथर्वला शेवटचा इशारा दिलेला आहे. या तिसऱ्या नोटीसमध्ये महामंडळाने स्पष्ट भाषेत लिहिलंय की तुम्ही 7 दिवसांच्या आत हजर होऊन खुलासा सादर करा, अन्यथा पुढच्या कारवाईला तयार राहा. आता हे प्रकरण केवळ एका रील पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आता या प्रकरणाचा आर्थिक फटका किती मोठा आहे ते पहा. PMPLने अथर्वला चक्क 50,000 रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. त्याने 2 रील्स शूट केलं होतं म्हणून प्रत्येक रीलचे 25,000 रुपये याचप्रमाणे ही दंडाची रक्कम आकारलेली आहे. सरकारी नियमांचं उल्लंघन करणं आता अथर्वच्या खिशाला चांगलंच महाग पडणार आहे असं दिसतंय. पण हा विषय केवळ पैशांवर थांबणारा नाही, तर त्या पुढचा इशारा अधिक भयावह आहे. प्रशासनाने या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटलंय, जर ही 50,000ची रक्कम तातडीने जमा केली नाही तर अथर्व सुदामेवर भारतीय दंड संहिता, IPC आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार IT ऍक्ट गुन्हा दाखल केला जाईल, म्हणजेच FIR. विचार करा, एका रीलमुळे जर गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला तर त्या तरुणाचं करिअर आणि प्रतिमा कोणत्या वळणावर जाईल? सोशल मीडिया रील स्टारसाठी हा एक मोठा धडा आहे. अनेकदा आपण प्रसिद्धीच्या झोतात इतके हरवून जातो की आपल्या हातून कायद्याचं उल्लंघन होते हेच आपल्याला लक्षात येत नाही. सार्वजनिक मालमत्ता, सरकारी गणवेश आणि प्रशासकीय यंत्रणा या मनोरंजनाचं साधन नसून त्या आदराच्या आणि शिस्तीच्या गोष्टी आहेत. अथर्वने केलेलं चित्रीकरण लोकांच्या मनोरंजनासाठी होतं. हे जरी खरं असलं तरी कायद्याच्या नजरेत ते अवैध ठरलेलं आहे. अथर्व सुदामे सध्या तरुणाईचा आयकॉन आहे. त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. अशा वेळी त्यानं नियमांचं पालन करून एक आदर्श ठेवायला हवा होता, असं मत आता पुणेकर व्यक्त करत आहेत. PMPLच्या बसमध्ये रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. तिथल्या कर्मचाऱ्यांना आपला गणवेश आणि ड्युटीचं गांभीर्य असतं. तिथे अशा प्रकारे रील्स बनवणं हे प्रशासनाच्या शिस्तीला तडा देणारं वाटलं, म्हणून महामंडळ इतकं कडक पावलं उचलत आहे. अथर्वच्या चाहत्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काहींना वाटतंय की प्रशासनाने थोडं मवाळ धोरण घ्यायला हवं होतं, तर काहींच्या मते कायदा सर्वांसाठी समान आहे. पण मुद्दा हा आहे, जेव्हा तुम्हाला पहिली नोटीस आली तेव्हाच तुम्ही उत्तर देऊन विषय मिटवायला हवा होता. शांत राहिल्यामुळे हा विषय चिघळला आणि तो थेट दंड आणि पोलिसांपर्यंत पोहोचलेला आहे. या सर्व प्रकरणामुळे PMPLने इतरही रील स्टार्सला एक प्रकारे संदेश दिलेला आहे. बसमध्ये या प्रवास करा, पण बसला शूटिंग स्टुडिओ समजू नका. विना परवाना शूटिंग करणं, प्रवाशांना त्रास होईल असं वागणं किंवा सरकारी चिन्हांचा वापर करणं हे आता खपवून घेतलं जाणार नाही. अथर्ववर झालेली ही कारवाई आता रील स्टारसाठी धोक्याची घंटा ठरलेली आहे. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते PMPL मुख्य कार्यालयाकडे. अथर्व तिथे जाऊन आपला खुलासा सादर करतो का तो दंडाची रक्कम भरून हे प्रकरण शांत करतो? जर त्याने वेळेत प्रतिसाद दिला नाही तर पुण्यात एका लोकप्रिय रील स्टार्सवर पोलीस कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
मनोरंजनाचा हा खेळ आता वैयक्तिक आयुष्यात किती तणाव निर्माण करणारा हे येणारा काळच ठरवेल. पुणेकरांना आणि अथर्वच्या चाहत्यांना आता वेध लागलेत त्याच्या प्रतिक्रियेचे. सोशल मीडियावर अजून तरी त्याने यावर भाष्य केलेले नाही, पण आतल्या गटातून मिळालेल्या माहितीनुसार अथर्व आता कायदेशीर सल्ला घेत आहे. सरकारी यंत्रणेशी दोन हात करणं कोणालाही परवडणारं नसतं आणि त्यात विषय जेव्हा सार्वजनिक सुरक्षिततेचा आणि नियमांचा असतो तेव्हा कायद्याचे हात खूप लांब असतात. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? अथर्ववर झालेली ही 50,000ची दंडात्मक कारवाई योग्य आहे का, की प्रशासनाने त्याला केवळ समज देऊन सोडून द्यायला हवं होतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पब्लिक कट्टा.